सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या विक्रमनगर परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग गल्ली क्रमांक 1 ते 5 मध्ये मक्तेदारानं केलेल्या रस्त्याच्या अत्यंत निकृष्ट आणि अर्धवट कामाच्या निषेधार्थ आज नागरिकांनी भव्य मोर्चा काढत महानगरपालिकेवर धडक दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांची दुरावस्था कायम असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं संतप्त नागरिक अखेर रस्त्यावर उतरले. संबंधित मक्तेदारानं रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट पद्धतीचा आहे. रस्त्यावर डांबर कमी असून काही ठिकाणी खड्ड्यांनी पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे या भागातील वाहतूक धोकादायक बनली आहे. अपघातांचं प्रमाणही वाढलंय. रात्रीच्या वेळेला रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. मोर्चा दरम्यान नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निकृष्ट काम करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करा, रस्ता दुरुस्ती तात्काळ सुरू करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संबंधित अधिकाऱ्यांनी याचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. मात्र यापूर्वीही अशाच आश्वासनांवर वेळकाढूपणा झाला असल्यानं नागरिकांनी प्रशासनानं निश्चित वेळ जाहीर करून काम सुरू करावं अशी मागणी केली. तसंच नागरी हक्कांसाठी एकजुटीनं नागरिक रस्त्यावर उतरल्यानं या प्रश्नाकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान यावेळी नागरिकांनी संबंधित मक्तेदारानं केलेल्या भ्रष्टाचाराचीही सखोल चौकशी करण्याची मागणी करून रस्त्याचं काम पुन्हा उच्च दर्जाचं आणि त्याच्या गुणवत्ता मानकानुसार सुरू करावं, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय.